आता मागे वळून बघताना कसं वाटतंय, जसं तुम्ही म्हणालात की अभिनयात काम करत जसं जातो तसं आपण शिकत जातो, तसं आयुष्यात पण आपण बऱ्याच गोष्टी शिकत जातो. तसे तुमचे काय लाईफ लर्निंग्स आहेत? लर्निंग्स मी म्हणेन की जॉईंट फॅमिलीमध्ये मी राहिले आणि माझी जाऊ रश्मी ही कायम माझ्या बरोबर मला तिने घर सांभाळण्यात मदत केली. माझ्या सासूबाई ज्यांनी कायम माझ्या मुलाला सांभाळलं आणि त्यांच्याकडनं मी हे शिकले की एकमेकांना हेल्प कशी केली पाहिजे. सो मी ह्या फील्डमध्ये काम करते आणि ते माझं घर सांभाळतात, माझं म्हणजे आमचं घर सांभाळतात. सो ते गिव्ह अँड टेक जे असतं ते मला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शिकायला मिळालं आणि कायम एकमेकांना सपोर्ट करणं किती महत्वाचं असतं हे त्यांच्यामुळे मला शिकायला मिळालं माझ्या पर्सनल लाईफमध्ये. आणि एकंदरच मागे वळून पाहिल्यानंतर जी माझी आधीची कामं होती आणि आत्ताची कामं जर कम्पेअर केली तर मला प्रत्येक कामामध्ये मी काहीतरी वेगवेगळं शिकत गेले आणि तो अनुभव पाठीशी कायम मला पुढच्या कामाला उपयोगी पडला. त्याच्यामुळे ऑफकोर्स हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं की माझं काही वेगळं नाहीये, पण खूप सिनियर कलाकारांबरोबर काम करायचा चान्स मिळाला. तेव्हा कसं म्हणजे आत्ताचं कसं असतं माहिती आहे, मॉनिटरच्या समोर नवीन कलाकार बसतच नाहीत. म्हणजे एखादा जर सीन चालू असेल, कोणीतरी सिनियर आर्टिस्ट काम करतायत, तर आत्ताचे जे नवीन कलाकार असतात ते त्यांचं झालं की निघून जातात आपल्या मेकअप रूममध्ये किंवा टाइमपास करायला बाहेर उभे राहतात आणि गप्पा टप्पा चालू असतात. पण मी ज्या वेळेला काम करत होते त्यावेळेला मला असं सांगितलं गेलं की सुलभाताई किंवा म्हणजे आता विक्रम गोखलेंबरोबर आत्ता काम करण्याची संधी मिळाली मला तुझेच मी गीत गात ह्याच्या वेळेला. तर तेव्हाही आम्ही मॉनिटरच्या समोर त्यांचं काम बघत बसायचो की कसे पॉजेस घेतात आणि कसं काम करतात. पण हल्लीची पिढी ज्यांना डायरेक्ट आलेत ना, ज्यांनी स्ट्रगल पाहिलेला नाही आणि त्यांना पहिल्याच सिरियलमध्ये हिट झालेत आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला खूप येतं, तर त्यांना ती सवयच नाहीये, कारण त्यांना लगेच फेम मिळालंय ना. अर्थात ते त्यांचा नशिबाचा भाग आहे, आपण काय त्याला असं दृष्ट लावण्यासारखं काही नाहीये, पण ते परत संस्कार म्हणेन मी त्याच्यावर आमच्यावर झालेले किंवा आत्ताच्या पिढीवर झालेलेच. ते पाठीमागे वळून पाहिल्यानंतर ते एक समाधान वाटतं की ह्या एवढ्या मोठमोठ्या कलाकारांचं काम बघण्याचा म्हणजे एक मौका मिळाला. म्हणजे ती एक संधी मिळाली आणि त्याचा आनंद मिळाला. जरी मी प्रायोगिक आणि फार काही केलं नसलं तरी सुद्धा हे ऑब्झर्वेशन सुद्धा खूप महत्वाचं असतं ना. त्याच्यामुळे पण आपण बारीक सारीक गोष्टी शिकतो की बिटवीन द लाईन्स कसं घ्यायचं किंवा एखाद्या गोष्टीवरती जर मी रिॲक्ट असं करत असेल पण समोरचा काहीतरी वेगळं रिॲक्ट करतो, म्हणजे ही रिॲक्शन सुद्धा तिथे देता येऊ शकते. तर असं आपण ते काम बघूनच कळतं. इनफॅक्ट मी तर म्हणेन की नवीन आलेल्या कलाकारांकडनं सुद्धा बऱ्याच वेळा काय काय शिकायला मिळतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी असते ना, त्याच्यामुळे ती स्टाईल समजून आपण ती आपल्या कुठल्या तरी सीन मध्ये घेऊ शकतो. माझ्या घरी माझ्या आत्ते सासू आल्या होत्या एकदा, त्या आता नाही आहेत, तर त्यांची ना एक वेगळी स्टाईल आहे, ती मला कधीतरी करायची आहे. कुठल्या तरी लकब आहे म्हणजे त्यांची एक, तर ती कधीतरी मी अजून थोडी मोठी झाले आणि अजून थोड्या मोठ्या एजचे रोल मिळाले ना मला, तर मी ती लकब त्यांची घेणार आहे. माझ्या डोक्यात आहे ती. तर ते ऑब्झर्वेशन जसं कॉमेडी आर्टिस्ट करतात ना, ते ऑब्झर्वेशनच असतं त्यांचं खूप. ट्रेनमध्ये जाता येता ते ऑब्झर्व करत असतात पब्लिकला, ह्याची काय स्टाईल आहे, त्याची काय स्टाईल आहे, मग ते स्किटमध्ये वापरत असतात. तसंच हे ऑब्झर्वेशन जास्त हे आहे, फील्ड आहे. आणि इतक्या वर्षांचा जो काही माझा आणि इतरांचा जो काही अनुभव आहे माझ्या को-आर्टिस्टचा, तोच पाहिला तर असं वाटतं की त्याच्यात अजून ऍड ऑन करून आणखीन काय 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 पुढे करता येईल. पण छान वाटतं, म्हणजे बरंच काही शिकले आणि अजून शिकायचं आहे अशा नोटवरती छान वाटतंय मला आता जे काही माझं चाललंय. त्याच्यामुळे आय एम हॅपी.